जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींची झटपट सुरुवात करूयात। मनोज जरांगे 7 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत। कुठल्याही नेत्याने त्यांच्यावर टीका टिप्पणी करू नये असं आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केलंय। जरांगे पाटील समाजासाठी लढतायत आणि समाज त्यांच्या पाठीशी असं धनाजी साखळकर यांनी म्हटलं। झिरवळांनी आदराच्या भावनेपोटी श्रीराम शेटे यांचा फोटो मेळाव्याच्या बॅनरवर लावला अशी प्रतिक्रिया सुनील तटकर यांनी दिली आहे। झिरवळ राष्ट्रवादीचे नेते आणि ते अजितदादांसोबतच राहणार असं सुनील तटकरे यांनी म्हटलं। पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांच्या 5 समर्थकांनी आत्महत्या केली होती। आमदार म्हणून प्रथमच बीड जिल्ह्यात आल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्या 5ही कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली। मुंडे आमदार होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची शपथ घेणाऱ्या कार्यकर्त्याला देखील पंकजा मुंडे यांनी चप्पल भेट दिली। माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यानं 2 गटात वाद निर्माण झालाय। कार्यालय समर्थनासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत शिंदे गटाच्या पदाधिकारी मुबीना मुलाणी यांनी विरोध केला। विरोधानंतर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। सध्या शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे। नागपूरमधील मेयो म्हणजेच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील पॅरामेडिकलचे विद्यार्थी संपावर गेले। 2 दिवसांपूर्वी उपचाराअभावी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। दोषी डॉक्टर्सवर कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। अकोला शहराच्या मलकापूर भागातील शिधापत्रिका धारकांना पुरवठा विभागातून ऑनलाईन नंबर मिळत नसल्यानं ठाकरे गटानं ठिय्या आंदोलन केलं। शिधापत्रिकेवर ऑनलाईन नंबर नसल्यामुळे मुलांचे स्कॉलरशिप फॉर्म भरणं, आयुष्मान भारत कार्ड बनवणं, सरकारी दवाखाना खासगी दवाखान्यात कामं होत नाहीये। दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातच दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले। पाटलांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून निषेध करण्यात आला। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली। जालन्यात विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे गटाने महापालिकेत ठिय्या आंदोलन केलं। शहरातील विविध प्रकल्प बंद आहेत तर अनेक सुरू करण्यात यावेत, तसंच शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशा मागण्या ज्या त्या ठाकरे गटाकडून करण्यात आल्या। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत ब्लॉक घेण्यात आला। इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामाकरता सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला। वाघांची शिकार करून कातडे विकणारी मोठं रॅकेट जे ते पुण्यात उद्ध्वस्त करण्यात आलं। पुणे सीमा शुल्क विभागानं मोठी कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले। आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत 5 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क जवळ स्कूल बस आणि अलिशान वाहनाचा भीषण अपघात झाला। अपघातात बसमधील 2 विद्यार्थी जखमी झालेत। विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रावेर शहरातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील नागझिरी नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। पुलावरून पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास होतोय। सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। भिवंडीत चरस विक्री करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली। तिच्याकडून 24,22,000चं 2 किलो 422 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भिवंडी तालुक्यातील ओवळी गावच्या हद्दीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ट्रक उलटून अपघात झाला। यात ट्रक चालकासह क्लीनर जखमी झालेला आहे। अरुंद रस्त्यावर ट्रक अडकल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। धुळे जिल्ह्यात झालेल्या पावसानं अनेर धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे अनेर मध्यम प्रकल्पातून 18,500 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला। विसर्ग वाढवण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येतं। लातूर जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि संततधार पावसाचा परिणाम खरीप पिकांवर जाणवू लागला। सोयाबीन पिकं पिवळी पडत असून काही ठिकाणी सोयाबीनवर पाने कुरतडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झालेला आहे। यामुळे शेतकरी अडचणीत आला असून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। मुसळधार पावसाने अमरावतीमधील चिखलदरा पर्यटन स्थळाचं सौंदर्य अधिकच खुललंय। पाऊस सुरू असल्यानं चिखलदऱ्यावर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते। चिखलदऱ्यातील अनेक पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल झाले। उरणमधील यशस्वी शिंदेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला। अहवालातून यशस्वीवर अत्याचार झाला नसल्याचं समोर आलंय। भाजपनं आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली।
पनवेलमधील नाव्हे गावातील युवकाने एकतर्फी प्रेमातून एका 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडनं जीव घेणा हल्ला केला। तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले। हल्ला करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। मुंबईतील धारावीमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली। धारावीतील आरफा ट्रेडर्स दुकानावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर आरोपी फरार झालेत। गोळीबार प्रकरणी धारावी पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यातील धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। टोळक्यानं रात्री 2 ते 3च्या सुमारास गाड्या फोडल्या। या 2 रिक्षा आणि 5 दुचाकींची तोडफोड करण्यात आली। मागील 6 महिन्यांमधली ही चौथी घटना। मुंबईतील वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली। BMW कार चालकाने बाईक स्वाराला धडक दिली आणि या धडकेत बाईक स्वाराचा मृत्यू झाला। या घटनेनंतर फरार कार चालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे। नाशिक रोड परिसरात कारने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली। कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे। दूध उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलाय। दुधाला आता प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील 14 डेअरींमध्ये नोंदणी करू शकतो। शेतकऱ्यांना 3 महिन्यांसाठी अनुदान मिळणार आहे। पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आणि यावेळी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं। नाशिकमधील सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा सलग 3ऱ्या दिवशी संप सुरूच आहे। वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलं असून त्याचा शहरवासियांना मोठा फटका बसतोय। कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विचार होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी दिला। अमरावतीच्या धामणगाव इथे रात्रीच्या सुमारास चक्क कारमधून गोवंशाची तस्करी केली जात होती आणि हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यानं समोर आणला। याआधीही परिसरात गोतस्करीच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामुळे पोलीस पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अमरावतीमधील भाजी विक्रेत्याचा प्रताप समोर आलेल्या मुसळधार पावसामुळे पुलावर आलेल्या सांडपाण्यात चक्क एका भाजी विक्रेत्यानं भाजीपाला धुवून विक्रीसाठी ठेवला आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। या भाजीपाला विक्रेत्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो। गांजा तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अमरावती पोलिसांनी अटक केली आणि या दोघांकडून पोलिसांनी 72,000चा 4 किलो गांजा आणि दुचाकी जप्त केली। पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। पिंपरी तहसील कार्यालयाकडून सर्व्हेचं काम अंतिम टप्प्यात आले। जवळपास 3,500 घरांचे सर्व्हे पूर्ण झाले। शिर्डीमध्ये विखे पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुतळ्याला त्यांनी दुधाचा अभिषेक घातला। दुधाला किमान 40 रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नांदेड शहरातील मोर चौक ते पावडेवाडी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। मागणी करूनही पालिका लक्ष देत नसल्यानं नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये जलपूजन करत अनोखं आंदोलन केलं। परभणी 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं अनुदान अद्यापही मिळालं नाही। वर्षभरापासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र शासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला। बुलढाण्यात खामगाव आगाराची शेगाव ते शिर्डी जाणारी बस तांदूळवाडीजवळ पलटी झाली आणि या बसमध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पिंपरी चिंचवडमध्ये एक स्कूल बस आणि कारची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालाय। दोन्ही वाहन चालक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते। उल्हासनगरच्या अशोक सम्राट नगरमधील एका दुकानात चोरी झाली। किराणा दुकानात अज्ञातानं दुकानाचं शटर वाकवून रोख रक्कम लंपास केली। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मात्र वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येते। कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला शेवाळी नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग एकाच ठिकाणी तब्बल 2 वेळा कचरा। निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच कोट्यवधींच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मात्र अधिकारी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करतात। रत्नागिरीच्या आंजर्ले खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। महाड सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर कोकणातील सर्वच खाड्यांवरील पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलंय। ऑडिटनंतर पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा या राज्य महामार्गाची दुरावस्था झाली। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। याकडे स्थानिक आमदारांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतात।
मुक्ताईनगरच्या सीमेवर असलेलं कोचूर सावखेडा लोहारा या रस्त्याची दुरावस्था झाली। रस्त्याचं काम अर्धवट ठेवल्यानं रस्त्यावर चिखल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावर खडी टाकून तात्पुरता रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। पालघरच्या वाडा तालुक्यात एका घरावर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला आणि या चोरांनी सोनं चांदीसह 50 लाखांची रक्कम लंपास केली होती। पोलिसांनी मोठ्या शिताफीनं 6 जणांच्या टोळक्याला अटक केली। अकोल्याच्या कृषी विद्यापीठात शेतकरी विकास मंचातर्फे शेतकरी शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांमधील शेतकरी सहभागी झाले आणि यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा देखील करण्यात आली। बीडच्या वडणवीमध्ये विठ्ठल बिरदेवाची यात्रा पार पडली। यावेळी धनगर समाजाची वेशभूषा करत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली। जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। चोपडा शहरालगत असलेल्या रत्नावती नदीलाही पूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती आणि यावेळी खाडीमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला। तब्बल 15 तासांच्या शोध कार्यानंतर त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने ब्रेक घेतला, मात्र धरण आणि सिंचन प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरले। गोसेखुर्द धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी वैनगंगा नदी ही तुडुंब भरली आहे। चंद्रपुरातील कामगार वस्तीत असलेल्या महाकालीन कॉलनी इथून पुराच्या पाण्यात कार घालण्याचा कार चालकाचा प्रयत्न फसला। पुराच्या प्रवाहात कार वाहून जात असल्याचं लक्षात येताच कारमधील दोघांनी उड्या मारल्या। सुदैवानं त्यात त्यांचे जीव वाचलेत, मात्र असं धाडस कोणी करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं। जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये अघोषित बंद पाहायला मिळाला। जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ ही पावसामुळे बंद आहे। सखल भागात पाणी साचल्यानं कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे पुणे महापालिका आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लाऊडस्पीकर लावून त्यावर घोषणा देत नागरिकांना अलर्ट करण्यात आले। सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर स्थिर आहे आणि गेल्या 24 तासात पाणी पातळीत 1.5 फूट घट झाली आणि त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला। दरम्यान कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या 1 फूट खाली आलेली आहे। याच कृष्णेच्या पाणी पातळीची पाहणी करण्यासाठी लष्करी जवान नदीकाठी आले होते। त्यांनी नदीची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला। गडचिरोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे जिल्ह्यातील 40 मार्ग बंद आहेत। 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे। तसंच वैनगंगा प्राणहिता नदीची पातळी वाढत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या नृसिंहवाडी परिसराला महापुराचा विळखा बसला, त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेले तर बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं, त्यामुळे तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली आणि त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली, मात्र पन्हाळा गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखाली आहे तर जिल्ह्यातील 85 बंधारेही पाण्याखाली गेल्यानं हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पुराचा विळखा बसला, त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आणि त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका देखील केली। पुण्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर राज ठाकरे संतप्त झालेत। खडकवासला धरणातून पाणी सोडताना पूर्वकल्पना का दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला। अनेकांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली। पुण्याच्या पूर परिस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली। पुराची जबाबदारी प्रशासनाची आहे, राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला। शहरात टाउन प्लॅनिंग गरजेचं आहे, पण सरकारकडे टाउन प्लॅनिंग नाही असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजूबाजूच्या राज्यात घडलं तेच कर्नाटकात देखील घडलं, मात्र अलीकडच्या काळात महाराष्ट्रात देखील काही घडतंय की काय अशी चिंता वाटते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं।
शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला शरद पवारांनी हातभार लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली. मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल असं वाटत नाही. महाराष्ट्र आणि मणिपूरची स्थिती वेगळी आहे. मात्र शरद पवार असं का बोलले ते माहिती नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. शरद पवार महाराष्ट्रात असंतोष पसरवण्याचं काम करतात असा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला. तर राज्यविरोधी बोलणाऱ्या विद्वानांना पवारांची शिकवण असते असाही टोला त्यांनी लगावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय आहे असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केलाय. तर शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाले. शेकापच्या मेळाव्यासाठी 3 ऑगस्टला शरद पवार पंढरपूर दौऱ्यावरती जाणार आहेत. मात्र पवारांच्या दौऱ्याला ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय. पंढरपूरमध्ये येण्याआधी आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करा, अन्यथा काळे झेंडे दाखवून विरोध करणार असा इशारा देण्यात आला. आरक्षणावर तोडगा काढण्याची शरद पवारांची भूमिका म्हणजे चुगराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. तर शरद पवारांनी जरांगेंबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशीही मागणी त्यांनी केली. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. शरद पवारांच्या मुखी दंगलीची भाषा शोभत नाही आणि त्यामुळे त्यांनी दंगलीची भाषा कशावरून केली असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. तर दंगली घडतील अशी वक्तव्य करू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं असलं तरी याबाबत 29 ऑगस्टला समाजाच्या बैठकीत निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. आरक्षणाला कोण विरोध करतं हे सामान्य जनतेने समजून घेणं महत्त्वाचं आहे असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं. समित कदम आणि फडणवीसांचे चांगले संबंध आहेत असा दावा अनिल देशमुखांनी केला. दरम्यान यावेळी माझ्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याची दबाव होता. जर मी सही केली असती तर ठाकरे खोट्या आरोपात अटकेत असते असा मोठा खुलासाही देशमुखांनी केला. अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय. मला फडणवीसांनी पाठवलं नव्हतं तर देशमुखांनीच बोलावलं होतं असं प्रत्युत्तर समित कदम यांनी दिलं. तसंच देशमुख गृहमंत्री असतानाच मला सुरक्षा देण्यात आली असाही खुलासा त्यांनी केला. समित कदमांचा आरएसएस भाजप आणि फडणवीसांशी संबंध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तसंच गृहमंत्री कोण आहेत, समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का आणि कुणी दिली असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. देशमुखांकडून आरोप नाही तर खुलासा करण्यात आला अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. राजकीय दबावाला न झुकणारे तुरुंगात गेले, जे झुकले ते भाजपमध्ये सामील झाले असा टोला संजय राऊतांनी लगावला. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला. फडणवीस राजकारणातील खलनायक, तिरस्करणीय व्यक्ती आहेत. फडणवीसांनी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सुरक्षेचा निर्णय सुरक्षा समितीचा असतो अशी प्रतिक्रिया समित कदमला पुरवलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत प्रवीण दरेकरांनी दिली आहे. कुणी कोणासोबतही फोटो काढू शकतं. देशमुखांकडे पुरावे असतील तर द्यावेत असं दरेकरांनी म्हटलं. फडणवीस अनेक वर्ष राज्याचे गृहमंत्री राहिले. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. फडणवीसांकडे देखील काही ऑडिओ क्लिप आहेत. वेळ आल्यावर ते जाहीर करतील असंही तटकरे म्हणाले. विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंडेन पण वाकणार नाही. मुंडे साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचं. मी फक्त निवडणूक जिंकली, युद्ध नाही असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाचा वाद चांगलाच तापलाय. खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टानं समन्स बजावलंय. अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरून त्यांना समन्स बजावण्यात आले. 2 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा पाहायला मिळतोय. अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवर भाजपने दावा सांगितलाय. त्या अनुषंगाने 2 ऑगस्टला भाजपने मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगानं मतदार यादी सुधारण्यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर केलं. 1 ऑगस्टपर्यंत मतदार याद्यांची सुधारणा होणार आहे. विधानसभेच्या जागांसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं दादा भुसेंनी म्हटलंय. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही मार्गक्रमण करू असं दादा भुसेंनी म्हटलं.